रखुमा देवी वर बापर कुमार
हादिये परी संत समागमे एखादिये परी त्यांचे स्वारी स्वानयासी संत समागमे एखादिये परी संत समागमे एखादिये परी भावितांचे द्वारी स्वानया तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्छिष्टान कामारी वटिक सेवेचा सेवक कामारी वटिक सेवेचा सेवक बिनापणे रंग तेथे भले तुका म्हणे सर्व सुखच्या संगती तुका म्हणे सर्व सुखच्या संगती घडेल पंगती संगती तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण गोपाल कुमारी संत समागमे एखादिये संत समागमे एखादिये परी संत समागमे एखादिये
वैष्णवा घडेल भोजन घडल भोजन घडल भोजन गोपिकाचे भोजन
घडेल भोजन उच्छिष्टा घडेल भोजन उच्छिष्टा संत समागमे एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती तिथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्छिष्टांचे कामारी बटीक सेवेचा सेवक दीनपणे रंक तिथे भले तिथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्छिष्टांचे तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांची या तिथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्छिष्टांचे देवा अधि देवा जगत्रय जीवा देवा अधि देवा जगत्रय देवा अधि देवा जगत्रय जीवा अधि देवा जगत्रय जीवा हरियसी केशवा विनंती हरियसी केशवा विनंती आदिवाणी तुझे वर्षी गुण नाम आदिवाणी तुझे वर्षी गुण नाम आदिवाणी तुझे वर्षी गुण आई सजली प्रेम गाली सजली प्रेम गाली सजली प्रेम गाली आत्मा स्वं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरं गृहम् पूजास्ते विधि विषयोपभोग रचना निद्रा समाधि स्थिति संचारस्तु पदयो प्रदक्षिणा विधि स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत् कर्म करोमि तत्तत् अखिलं शम्भो तवाराधनम् समचरण सरोजं सान्द्र नीलाबुदाभम् जगण विहित पाणि मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं निष्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा
संत समागमे एखादी परी भावे त्यांचे द्वारी श्वानयाती तिथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टांचे. या पवित्र आणि मंगलमय प्रांगणामध्ये गेली 43 वर्ष पूर्ण करून 44व्या वर्षामध्ये 44व्या वर्षामध्ये पदार्पण करणार हा नामयज्ञ याही वर्षी मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न होत असताना सेवके करावे सांगितले काम तिथे मी तू पण कामा ये या ज्ञानाने संकीर्तन करण्याचं कार्य माझ्याकडे आलेलं आहे. ही सेवा समर्पित करत असताना संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांना स्फुरलेली एक अभंग संहिता मी केंद्रस्थानी ठेवलेली आहे, ज्यांच्यामुळे मला आपल्या दर्शनाचा योग आला. ती सर्व सप्ताह संयोजन समिती, आपण सर्व या कार्यक्रमाचे आयोजक, नियोजक, देणगीदार, वर्गणीदार, अन्नदाते, सौजन्यदाते, जेवण बनवणारे, गणवट महाराजांना मृदंगाची कणिक आणून देणारे, सतरंजा अंतरणारे, स्वयंपाक वाटणारे, पात्र डिस्पोज करणारे, आपण सगळे दृश्य अदृश्य जे जे घटक या ठिकाणी कार्यरत आहेत आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आधिपत्याखाली हा नाम महोत्सव संपन्न होतोय, ते परम श्रद्धेय गुरुवर्य महादेवजी महाराज असतील, गुरुवर्य हरी महाराज जे व्यासपीठाचे नेतृत्व करतायत शंकर महाराज आडकरांच्या बरोबर, आणि आमच्या भगिनी या महाराष्ट्राचं वैभव, आमच्या खेड तालुक्याचं भूषण, महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर जवळजवळ 177 देशांमध्ये जी टॉकीच्या माध्यमातून ज्यांनी दोन्ही गावचा, दोन्ही तालुक्याचा नावलौकिक वाढवला, खेडचा आणि मावळचा, आम्हाला आमचा अभिमान आहे आमच्या भगिनीचा. त्या वंदनीय श्रद्धेय माझ्या भगिनी, हरिभक्ती परायण, ज्या मायेने आम्ही त्यांना तुमच्या स्वाधीन केलं, आमच्यापेक्षा दुप्पट प्रेम तुम्ही त्यांच्यावरती केलं, म्हणून तुमचंही विशेष कौतुक. आदरणीय ताई असतील, संगीताताई, त्यांच्या चरणारविंदी नमन. आणि थोडी मदतही त्यांनी मला केली बहीण म्हणून. भरजरी ग पितांबर दिला फाडुणी. म्हटलं ताई आता सगळ्यांचीच नावं मला माहिती नाही. बाबाजी महाराज आहेत, शास्त्रीजी आहेत, गायकवाड महाराज आहेत, मावळचं भूषण आहे. अलीकडच्या काळामध्ये रामायणाचे, भागवताचे प्रकांड पंडित, आपणा सर्वांचं वैभव वंदनीय बाबाजी महाराज काटकर असतील. शास्त्री ही उपाधी आपण त्यांना दिली.
आदरणीय गायकवाड महाराज आपले चरणारविंदी नमन. माझे मित्र आदरणीय प्रवीण दादा आपले चरणारविंदी नमन. कालेकर महाराज आपले चरणारविंदी नमन. कार्यक्रमाच्या निमित्ताने गणवट महाराज आहेत आपले चरणारविंदी नमन. मावळ तालुक्यामध्ये ज्यांचा एक वेगळा स्नेह आहे, आमचे पाहुणे वैकुंठवासी भरतरावजी वरगडे, ज्यांचं देहावसन झालं पण इथं मावळच्या परिसरामध्ये आल्यानंतर त्यांचं स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. आज माझ्या समवेत आले आमचे सासरे आणि पुणे जिल्हा वारकरी मंडळाचे उपाध्यक्ष उद्योजक आदरणीय हरिभक्ती परायण विजय महाराज पवार. माझे दुसरे मित्र सात्यावरून आलेले, ज्यांची परमार्थावरची नितांत श्रद्धा आहे आणि या गावचे स्नेही आहेत, ते आदरणीय सचिनरावजी आवटी साहेब, बाळासाहेबजी गावडी पाहुणे आणि माझे अत्यंत जवळचे स्नेही. अनेक वर्ष ज्यांचा सहकारामध्ये वावर आहे आणि आता अलीकडच्या काळामध्ये वारकरी संघाच्या निमित्ताने जे महाराष्ट्रभर ज्यांचं कार्य मोठं आहे, त्यानंतरही उपासना ज्यांचा जसा अधिकार आहे त्यांना अधिकाराप्रमाणे विनम्र अभिवादन करतो. माझ्या उजव्या हाताला मातृवर्ग आहे, त्यांच्या चरणारविंदी नमन. समस्त पितृ चरणारविंदी नमन. अनेक युवक आपले चरणारविंदी नमन. तसे जागराचं कीर्तन आहे, आता ते 9 वाजेपर्यंत कन्क्लूड करणं कठीण जाईल. एक 15-20 मिनिटं अलीकडे पलीकडे होतील, पण समजून घ्या. विठाला एक ताईंचा आग्रह आहे. नाही तर आज माझ्या जीवनातली अतिशय दुःखद घटना, माझ्या थोरल्या मामींचं देहावसन झालं खराबोडीला देवघर. मी कालचे कपडे काढून ठेवली होती कालच्या कीर्तनाची, घरी कपडे सुद्धा आणायला नाही गेलो, फक्त आंघोळ केली आणि तो सगळा अंत्यविधी उरकून मी आज आपल्यामध्ये असो. बापूजीबा महाराजांचा उत्सव आहे. गेली 43 वर्षे पूर्ण झाली, 44व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. वारकरी संप्रदायाचे काही नियम आहेत, काही लिखित आहेत, काही अलिखित आहेत. लिखित नियम आहे, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, हा लिखित नियम आहे. काही अलिखित नियम आहे की नाम सप्ताचा प्रारंभ नामपर व्हावा, पण हे आपलं अर्धवट ज्ञान आहे. कारण ज्याचं नाव घ्यायचं त्याचं स्वरूप आपल्याला कळावं. आणि परमेश्वराचं स्वरूप हे वेदांत तत्वज्ञानामध्ये 2 प्रकाराने कथित केलं जातं. एक तटस्थ लक्षणाच्या द्वारे, एक स्वरूपभूत लक्षणाच्या द्वारे. ज्ञानेश्वरीच्या 1ल्या अध्यायाच्या 1ल्या ओवीच्या पूर्वार्धामध्ये ओम नमो जी अद्या जगत कारणत्व हे परमेश्वराचं तटस्थ लक्षण आहे. जायापासून सकळ महिमंडळे झाले तुकाराम महाराजांच्या शब्दात. आणि त्याच ओवीच्या उत्तरार्धामध्ये वेद प्रतिपाद्या, मग वेदाने कसा प्रतिपादित केला? विज्ञानम आनंदम ब्रह्म यो वैभमा तत्सुखम नाल्पे सुखमस्ती आनंदाद्वय नित्य निरामय जे का निजी ध्येय योगी यांचे. नाम सप्ताचा प्रारंभ नामपर व्हावा अथवा स्वरूपपर व्हावा. तटस्थ लक्षण अथवा स्वरूपभूत लक्षण. हा कार्यक्रम संस्मरणीय व्हावा म्हणून जे चित्रीकरणाची व्यवस्था करतायत, लाईव्हची व्यवस्था करतायत, त्यांच्याही चरणारविंदी नमन. आजचं जे जागराचं कीर्तन आहे ते मागणीवर असावं. गायकवाड महाराज हे सुद्धा आपलं अर्धवट ज्ञान आहे. कारण उद्या काल्याचं कीर्तन झालं, प्रसादाकरता काही बंधन नाही. प्रसाद कुणी घ्यावा, सकळ असे येते आहे अधिकार प्रसादी सर्व दुःखानाम आणि रश्योपजयती. प्रसाद सगळ्यांना आहे. पण ज्यांनी 8 दिवस इथे सेवा केलेली आहे, कोणी विण्याचा पहारा केलेला आहे, कोणी हरिपाठ म्हटलेला आहे, कोणी नेमाचं भजन म्हटलेलं आहे, कोणी जागर केलेला आहे, कोणी प्रवचन केलेलं आहे, कोणी मृदंगाची सेवा केलेली आहे, कोणी गायनाची साथ केलेली आहे, त्यांच्या ऋणातून उतराई होणं आपलं कर्तव्य आहे. आणि या कर्तव्य भावनेतून आपण काही मानधन त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने महानुभावांचा सन्मान करण्याकरता, त्यांच्या सेवेतून उतराई होण्याकरता प्रसाद झालेला आहे. आणि मंदिरामध्ये ती मानधन द्यायचं काम चालू आहे की तुमच्या सेवेतून आम्ही उतराई होतोय. ग्रामस्थ पूर्ण फुलाची बाग आहे. हे कुणीतरी पानतस्त आलेला आहे, त्याला प्रसाद तर मिळाला. तो म्हटलं इथं बरं आहे, प्रसादही मिळतो, नारळाखाली मानधनही मिळतं, म्हणून तो मानधनाच्या लाहिनीमध्ये जाऊन उभा राहिला. आता संयोजकांच्या लक्षात आलं की हे महोदय पहिल्यांदाच आलेत गावात, कडू महाराज नुसतेच का आलेला आलेत. आणि मग कोणीतरी धिटाईने त्यांना जाऊन विचारलं, बा तुमची सेवा काय? तुम्ही काय विण्याचा पहारा केला का, मृदंग वाजवला का, हरिपाठ गायला का, कीर्तनाची चाल गायली, तुमची सेवा काय? दृष्टांत संपला. मागायचा अधिकार कोणाला? ज्याची काहीतरी सेवा असावी लागते. म्हणून मागणीपर कीर्तन असावं हे आपलं अर्धवट ज्ञान आहे. पण मागणी करण्याकरता त्यांनी त्यांचं आत्मनिवेदन करावं
की माझी ही सेवा आहे. हे देवा, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा, ते आत्मनिवेदन करावं लागतं काय सेवा केली. आणि म्हणून आजचं कीर्तन मागणी पर असावं अथवा आत्मनिवेदन पर असावं. असा दंडक आहे. साधू संतांनी घालून दिलेल्या त्या दंडकाला क्षती न येऊ देता संत श्रेष्ठ जगगुरु तुकोबार आहे. तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी, प्रसादा वाचुनी तुमच्या विठ्ठले. असा परमेश्वराचा परिसस्पर्श लाभलेली देववाणी या निमित्ताने सेवेकरता ठेवलेली आहे. प्रमाण म्हणण्याचं स्वातंत्र्य मी आपल्याला बहाल केलेलं आहे. माझा जास्तीचा काल संवाद करण्याकडे राहील, कारण मला 9:15 9:20 पर्यंत कन्क्लूड करायचं आहे. काल परवाचा सामना केकेआरचा कोणाचा तरी रद्द झाला तर पाऊस आला म्हटले, आणि कालचाही सामना षटक कमी झाली कारण पाऊस आला. कधी कधी मध्ये पाऊस आला तर टाइम वाढवून दिला जातो. इथे एवढा सुरांचा पाऊस आलाय, थोडा टाइम तुम्ही 15-20 मिनिटाचा वाढवून द्या. आणि तसाही जागराचा दिवस आहे. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे संत समागमे एखादी परी. तुकोबारायांची अभंग संहिता सेवेकरता निवडली याच्या अनेक कारणापैकी सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की महाराष्ट्र आज वेगळ्या धक्क्यात आहे. महाराष्ट्र आज एका वेगळ्या धक्क्यात आहे. जे फोन आल्यानंतर मला सांगावं लागतं मी थोरात आहे पण ढवळपुरीवाला नाही. म्हणजे सध्या सगळ्यांना थोरात जरी नाही कळाली ढवळपुरीची तर नाशिकचे खरात तर माहिती ना. सध्या ही दोन नावं फार ट्रेंडिंगला आहे प्रवीण, थोरात आणि खरात. तुकाराम महाराजांची गरज, तुकाराम महाराजांच्या वाङ्मयाची उपयुक्तता. ॲझॉन 418 वर्षापूर्वी महाराजांचा जन्म झाला 1608 ला. त्यावेळी त्या वाङ्मयाची काय गरज होती मला माहिती नाही. पण आज 2026 मध्ये वातावरण एवढं कलुषित झालेलं आहे. महाराष्ट्र वेगळ्या धक्क्यात आहे. लोकांच्या श्रद्धेला धक्का लागलाय. आणि म्हणून तुकाराम महाराजांच्या वाङ्मयाची आज नितांत गरज आहे. तुकाराम महाराजांची वाङ्मय संहिता सेवेकरता निवडली. कधीतरी फिल्टर लावा ना, तुकाराम महाराज नावाचा फिल्टर लावा. तुझा आहे तुझं पाशी बरी तू जागा चुकलाशी. आमच्या दुर्दैवाने आमचा गाथा ज्ञानेश्वरी आम्ही बोचक्यामध्ये ठेवलं. पाडवाटू दसरा, पाडव्याला ग्रंथ बाहेर काढले, ते दसऱ्यालाच बाहेर काढले. 4 दिवसापूर्वी मी एका गावामध्ये 10व्याच्या प्रवचनाला गेलो. आता मी काही ज्ञानेश्वरी बरोबर नेली नाही, कारण बैलगाड्याच्या घाटात पुन्हा 10व्याचा घाट झाला का बैलगाड्याचा घाट, म्हटलं पुढं ज्ञानेश्वरी बाळगा. मग तिथे गेल्यानंतर त्या बाबांना सांगितलं, म्हटलं बाबा ज्ञानेश्वरी आणावी लागेल. बाबांचं वय तरी 62 वर्षाचं. ते म्हटली माझ्या घरी पुष्कळ आहे. त्यांनी मुलाला फोन लावला. 36-37 वर्षाचा मुलगा असेल त्यांचा सर्वसाधारण. आणि 3 मिनिटांनी त्यांना काय कळाली ते म्हटले मलाच जावं लागेल, त्याला कळायची नाही. शरदरावजी गोटकुले साहेब आहेत ते काय म्हटले, मग त्या मुलाला कळायची नाही. अहो जर 36व्या वर्षी जर मुलाला ज्ञानेश्वरी करणार नसेल तर या महाराष्ट्रातलं दुर्दैव आहे. तुकाराम महाराजांनी 418 वर्षापूर्वी ज्यांचा जन्म झाला, अंगी लावोनी राख डोळे झाकोनी करीती पाप. कधीतरी फिल्टर लावा ना. पहिला प्रश्न तुकाराम महाराजांना विचारा. नाही उत्तर मिळालं मग एखादा बुवा बाबा बघा, त्याचं मी समर्थन करत नाही. पण पहिला प्रश्न तुकाराम महाराजांना विचारा. पहिला प्रश्न ज्ञानेश्वर महाराजांना विचारा. लायगुडे साहेब 1996 सालापासून मी स्वर्गीय बाळासाहेब भारती विधान परिषदेचे माझे सभापती, त्यांच्याशी जोडलो. राज्य पातळीवरती जवळजवळ 13 राज्यामध्ये मी त्यांच्या संत भारतीय संस्थेशी संलग्न काम केलं. आणि त्यांच्यामुळेच भारतीय साहेबांमुळेच माझी डॉक्टर श्रीकांत जिचकरांची मैत्री झाली. या आशिया खंडातला सगळ्यात शिक्षित व्यक्ती, मागच्या 1000 वर्षात एवढा शिकलेला माणूस, इतक्या डिग्र्या मिळवलेला माणूस, 40च्या वर IAS होते, IPS होते, IAPS होते, कलेक्टर होते, आमदार होते, खासदार होते, राज्यमंत्री होते, कॅबिनेट मंत्री होते, 23 खात्यांचा कारभार एकत्रित सांभाळीत होते, एकटेच सांभाळीत होते, प्रवचनकार होते, कीर्तनकार होते, कुलगुरू होते, व्याख्याते होते, माझे मित्र होते. दुर्दैवाने 2004 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. पण त्यांच्यावरून इन्सुलिन रेजिस्टंटचा जो त्यांनी शोध लावला, त्यांच्यावरून आता एक पॅटर्न चालू आहे महाराष्ट्रामध्ये, त्याला जिचकर पॅटर्न म्हणतात. त्यांच्यावरूनच एक पॅटर्न सुरू आहे, त्याला दीक्षित पॅटर्न म्हणतात. की 55 मिनिटांमध्ये खा, एक तोडकर पॅटर्न आहे. इन्स्टॉलमेंट मध्ये खा, ठीक आहे. ज्याला जो योग्य वाटेल त्याने तो पॅटर्न, या सगळ्यांबद्दल माझ्या मनामध्ये आदर आहे, मला आपत्ती असायचं काही कारण नाही. ज्याला योग्य वाटेल तो पॅटर्न फॉलो करा. आपण कधी तुकाराम महाराजांचा पॅटर्न पहा ना. युक्त आहार विहार, युक्त आहार विहार,
आहार विहार. कधीतरी तुकाराम महाराजांचा पॅटर्न पहा. बोचक्यात बांधलेला गाथा बाहेर काढा, कपाटात ठेवलेला गाथा बाहेर काढा. आजही काही माणसं भोसरीला जातात, काही माणसं आळेफाट्याला जातात, काही माणसं गुजरातला जातात. कशा करता जातात? व्यासपीठाचा एक डेकोरम आहे, मी ऑन रेकॉर्ड बोलतो. नाही तर एखादी तृप्तीताई माझ्या अंगावर धावून यायची, माझा इंदुरीकर व्हायचा. कशा करता जातात? आपण सुज्ञ आहे. अरे 418 वर्षापूर्वी जन्माला आलेली व्यक्ती जर एवढं वस्तुनिष्ठ पद्धतीने सांगत असेल, नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. का तुम्ही एखाद्या बुवा बाबाच्या नादी लागलात? तर हास्यास्पद कारण आहेत. अहो म्हटले फार उपवास करतात ना, म्हणून आम्ही त्यांच्या नादी लागलो. म्हटले 12 वर्षे गुहेतच राहिले ना, म्हणून त्यांच्या नादी लागलो. अहो 6 वर्षे एका पायावर उभे होते पाण्यात, म्हणून त्यांच्या नादी लागलो. 50,000 रुपयाचं कर्ज हवंय आपल्याला, 50,000चं. तुम्ही 50 लाख रुपयाच्या गाडीमध्ये बसून बँकेच्या खाली गाडी लावा आणि तुमच्या अंगावर 50 तोळ्याचे दागिने असू द्या, तरी बीएम तुम्हाला 50,000 रुपये देत नाही ब्रँच मॅनेजर. का? गाडी भाड्याने आणली असेल. त्या अंगावरचे दागिने उसनवाडीवर आणले असतील, बेंटेकचे असतील, 1 ग्रॅमचे असतील. 50,000 रुपये देण्याकरता तो बीएम तुमचा पॅन नंबर विचारतो, सिस्टीमला टाकतो, तुमचं ट्रॅक रेकॉर्ड पाहतो, तुमचं सिबिल पाहतो की कर्ज फेडण्याच्या पात्रतेचे आहेत का, मग कर्ज देतो. ज्याच्याशी तुम्हाला आध्यात्मिक दृष्ट्या जोडायचंय त्याचं सिबिल पहा ना. काय सर्प खातो अन्न. कुणीतरी उपवास करतोय म्हणून त्याच्या नादी लागणार असाल तर साप भाकरही खात नाही, खिचडी नाही, साबुदाणा नाही, रताळही नाही. काय सर्प खातो अन्न. काय ध्यान बकाचे. बगळा म्हणजे काशीवरून आलेला एखादा विद्वान, पांढर शुभ्र धोतर, त्याला काटही नाही. आता काही तर धोतर घालतात पण 9 वारी एवढा काट आहे, नसतं घातलं तरी चाललं असतं. 9 वारी एवढा काट आहे, पांढर शुभ्र धोतर आहे, त्याच्यावर डाग नाही, त्याला काट नाही. 1.5 पायावर उभा आहे, 2 तास झाले, हलत नाही, चालत नाही. पण कुठपर्यंत? काय ध्यान बकाचे. जोपर्यंत मासा टप्प्यात येत नाही तोपर्यंत. महाराज म्हटले त्याचं सिबिल पाहना. अंतरीची बुद्धी खोटी, भरिले पोटी वाईट. कधीतरी फिल्टर लावा, कधीतरी. तुका म्हणे सांग किती जळत याची संगती, जळत याची संगती. महाराजांना सांगावं लागलं उद्वेगाने. तुकारामाने सांगो किती. हा उद्वेग आहे, उद्वेग आहे. कोणाची संगती करावी, कोणाची करू नये. महाराज म्हटले त्याचं सिबिल पाहना. गुहेमध्ये होता म्हणून त्याच्या नादी लागला. अरे वेड्या, उंदीर जन्मालाही बिळात आला, बिळातच मेला. काय उंदीर नाही धावी. का तुम्ही एखाद्याच्या नादी लागला? तर म्हटले 14 ठिकाणी गंध लावता तो. पाठीला, पोटाला, नाकाला, गालाला. जिथे हात पोचत नाही तिथे. वेड्या, पायाच्या नकापासून डोक्याच्या शेंडीपर्यंत गाढव राखीतच आहे, म्हणून त्याला गुरु करून घेतो. काय राखण लावी गाढव, अंतरीची बुद्धी खोटी, भरिले पोटी वाईट. तुकाराम महाराजांच्या वाङ्मयाची 400 वर्षापूर्वी काय गरज होती माहिती नाही, पण आज ज्या धक्क्यामध्ये महाराष्ट्र आहे, आज तुकाराम महाराजांच्या वाङ्मयाची फार गरज आहे. आपण भाग्यवान आहोत. ज्ञानोबारांच्या नंतर जन्माला आलो, तुकोबारांच्या नंतर जन्माला आलो. खऱ्या अर्थाने भाग्यवान आहोत, भाग्यवान आहोत. हा महाराष्ट्र धर्म प्रामुख्याने 4 बिल्डिंग ब्लॉक्स वरती आधारित आहे. मी सातत्याने सांगत आलो, दुरक्तीचा दोष माझ्याकडे, ज्याच्यावरती हा महाराष्ट्र धर्म आधारित आहे. त्यातला पहिला जो बिल्डिंग ब्लॉक्स आहे, महत्वाचा स्तंभ, त्याचं नाव आहे विठोबा. दुसरा महत्वाचा बिल्डिंग ब्लॉक्स, दुसरा महत्वाचा स्तंभ, त्याचं नाव ज्ञानोबा. तिसरा महत्वाचा स्तंभ आहे शिवबा. चौथा महत्वाचा स्तंभ आहे तुकोबा. एका वाक्यात सांगतो. विठोबाने काय दिलं? प्रेम माघा प्रेम माघा विठ्ठला विठ्ठल गात जागा गात जागा गात जागा गात जागा.
आता विठ्ठल ही वैदिक देवता नाही असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे, पण ते त्यांचं अर्धवट ज्ञान आहे. कारण ऋग्वेदाच्या पुरुष सूक्तातल्या पहिल्या श्लोकाच्या पूर्वार्धामध्ये लाक्षणिक विठ्ठलाचंच वर्णन आहे. ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपाद स भूमी विश्वतो भूत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम. त्यातल्या विश्वतो ऋत्वामध्ये बी आला, अत्यतिष्ठत मध्ये ट आला आणि दशांगुलम मध्ये ल आला. विठ्ठल म्हणजे प्रेम. विठ्ठल शब्दाची उत्पत्ती पुन्हा पद्म पुराणामध्ये आलेली आहे. त्यातला जो पहिला जो शब्द आहे विद, तो विद नावाच्या धातूपासून जन्माला आला. विद म्हणजे ज्ञान, तिथून विद्वान जन्माला आला. विठ्ठल शब्दातलं जे मधलं अक्षर आहे दुसरं ट ला ट म्हणजे थोंब्या, तिथून जन्माला आला. ठ म्हणजे नसते. लोक म्हणतात तो एक ठो आहे, हा ठ ला ठ. पहिल्या दोन अक्षराचा अर्थ आहे ज्ञान नसणे. म्हणजे विठ्ठल शब्दाचा सगळा डेकोरम, सगळा ग्रेस हा शेवटच्या ल शब्दामध्ये ल लाप्ती गृहाती हा संस्कृत मधला धातू आहे. ल लाप्ती गृहाती म्हणजे स्वीकारणे. आता विठ्ठल शब्दाचा अर्थ आहे ज्याच्याकडे ज्ञान नाही त्यालाही जो स्वीकारतो त्याचं नाव विठ्ठल. म्हणजे विठ्ठलाने दिलं प्रेम. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय. ज्ञानोबाने दिलं ज्ञान, लोकले ज्ञान जगी. ही फार विस्तार करत नाही. शिवबाने काय केलं, मी नेहमी विधान करत आलो की छत्रपती शिवाजी महाराज मंदिरातले देव आहेत की नाही मला माहिती नाही. छत्रपती शिवाजी महाराज मंदिरातले देव आहेत की नाही मला माहिती नाही, पण आज ज्यांच्यामुळे मंदिरातले देव शाबूत आहे ते कार्य छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं स्थैर्य, मग ते धार्मिक, ते राजकीय. आणि तुकोबारांनी काय दिलं, सेवी तोहार वाटी तोहारी का सेवी तोहार वाटी तोहारी का सेवी जोरदार टाळ्या वाजवा सगळ्या मंडळींसाठी. ज्ञानोबाने दिलं ज्ञान, शिवबाने दिलं स्थैर्य, विठोबाने दिलं प्रेम आणि तुकोबाने दिली स्वानुभव. अनुभवे आले अंगा हे या जगात तसे सेवी तोहार स वाटितो अनेका. आपण भाग्यवान आहोत. एकतर जीवावरती कृपा करणारे 3 वर्ग आहेत. पहिला वर्ग आहे ग्रंथ, दुसरे भगवंत आणि तिसरे संत. ही बाराखडी सगळ्यांना पाठ आहे. मी काल शिवे गावामध्ये कीर्तनाला होतो. एकाच गावामध्ये 45,000 पुस्तक आहेत ग्रंथालयात. 45,000 शिवे गावामध्ये, म्हणजे खेडच्या पश्चिमेला आहे. 45,000 पुस्तक आहेत. रामगीर बाबा भारुड मंडळ. किती ग्रंथ संपदा आहे या देशामध्ये? 9 लाख ग्रंथ तक्षशिला नालंदामध्ये होते ते त्यावेळी जाळले. 9 लाख ग्रंथ जाळले या देशातले. मी सिंबॉलिक काही नावं सांगतो. 4 वेद आहेत, 6 शास्त्र आहेत, 18 पुराण आहेत, 108 उपनिषद आहेत. नुसती नावं सांगतो. यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद, ऋग्वेद, प्रज्ञानम ब्रह्म, ऐमात्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मि, तत्वमसि. 6 शास्त्र आहेत. पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, न्यायशास्त्र, युगशास्त्र, सांख्यशास्त्र, वैषयिक शास्त्र. वैषयिक शास्त्र म्हणजे न्यूक्लियर सायन्स. सांख्यशास्त्र म्हणजे मेटाफिजिक्स, क्वांटम मेकॅनिझम. योगशास्त्र म्हणजे आताच, न्यायशास्त्र म्हणजे BNS, इंडियन पिनल कोड, IPC धारा, किंवा आताच इंडियन नवीन भारतीय न्याय संहिता. 18 पुराण आहेत.
मत्स्य पुराण, मार्कंडी पुराण, भविष्य पुराण, भागवत पुराण, ब्रह्मपुराण, ब्रह्मांड पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, वराह पुराण, वामन पुराण, शिव पुराण, वैष्णव पुराण, नारद पुराण, लिंग पुराण, पद्म पुराण, कूर्म पुराण, स्कंद पुराण, गरुड पुराण, अग्नि पुराण, 108 उपनिषद आहेत. माझी 12 उपनिषद झाली आहेत. ती आत्मश्लाघ्यता नाही झालेली आहे. अथोपनिषद, केनोपनिषद, मंडूक, मांडुके, तैत्तरीय, ऐतरेय, छांदोग्य, बृहदारण्यक, श्वेत, श्वेतातर. जे बृहदारण्यकेमध्ये जो संवाद आहे, नवारे पत्तु कामाय पुनस्तु कामाय सर्वं प्रेम भवतु, याज्ञवल्क्य आणि मैत्रेयीचा. नवारे वित्ताय कामाय पुनस्तु कामाय सर्वं प्रेम भवतु, त्या स्टोरीचा संवाद मला तुकोबारांचा आईसाहेबां बरोबर चावले. कोण येते आमच्या घरात कशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा, देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे, कोवळ्या उत्तरे काय रेचे, माणी पाचारिता नभे आराणू काहीसे, ती लोक प्रीतीसाठी देव पहावया करीवो सायास. तुमच्यापेक्षा माझं गाड्यावर लक्ष आहे. मी बैलगाड्यावाला, माझ्याकडे 9 बैल आहेत गाड्याचे, आणि आमचं मिली पॉइंट वर आलंय, मिली पॉइंट. त्याच्यामुळे मी 9:20चा वेळ दिलाय. 9:21 होणारच नाही. तुम्ही बादल्या भरायला सुरुवात करा 9:20ला. विठाल विठाल आपल्यावरती कृपा करणारा पहिला वर्ग आहे ग्रंथ. ज्ञानोबारांची उभी पै अहितापासून काढी ती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती पुरवती माऊली जगा. पण परिपूर्ण आहेत का? परिपूर्ण आहेत का? ग्रंथ हित करणारे, पण ग्रंथ सुद्धा अंतकरण चतुष्टय पाहतो, अधिकारी पाहतो. इथे थोडा 19-20 आहे ना. सगळ्यांना सरसकट नाही ना. ग्रंथ सगळ्यांवरती सारखं प्रेम करत नाही. रवी महाराज तो अधिकार पाहतो, अधिकारी पुरुष पाहतो. भगवंतही कृपा करणारा. या तुकोबारांच्या गाथेला आपण पंचम वेद म्हणतो, आणि वेदामध्ये सूत्र आहे. सूत्राची व्याख्या लिहिली पुन्हा. अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम. यातलं अल्पाक्षरम जे अतिशय कमी शब्दामध्ये कन्क्लूड केलेलं आहे, म्हणजे जी वेदाची महावाक्य प्रज्ञानम ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, फार मोठा सार एका वाक्यामध्ये कन्क्लूड केलेला आहे. तुकाराम महाराजांचं तत्वज्ञान त्या तोडीचं आहे. पहा, एखाद्या चित्रपटामध्ये त्या चित्रपटाची पटकथा हजारो पानांची असते, किमान शेकडो पानांची असते. पटकथा, स्क्रिप्ट, कित्येक महिन्यांचं चित्रीकरण असतं. शेकडो कलाकार काम करत असतात स्टेजवर. शेकडो माणसं पडद्याच्या पाठीमागे कार्यरत असतात, आपल्याला दिसत नाही, इनव्हिजिबल असतात. गायक असतो, कोरस असतो, म्युझिक डायरेक्टर असतो, तुमचा डान्स मास्टर असतो, फायटिंग मास्टर असतो, जेवणाची व्यवस्था करणारे असतात, स्पेशल लाईट इफेक्ट वाले असतात, साऊंड इफेक्ट वाले असतात. हे सगळे दिसणारे शेकडो आहेत, न दिसणारे शेकडो आहेत. कित्येक महिन्यांचं चित्रीकरण आहे, करोडो रुपयांचं बजेट आहे. आणि एवढ्या सगळ्या कटकटीतून तो चित्रपट तयार झाला तर आपल्याला घरून थिएटर मध्ये जावं लागतं, 250 रुपयाचं तिकीट काढावं लागतं. काय असतं चित्रपटामध्ये? चित्रपटातला जो बेसिक माल मसाला आहे, बेसिक, हिरो असतो, हिरोईन असते, विलन असतो, को विलन असतो. त्या खलनायकाने आणि सहखलनायकाने त्या नायिकेला आणि नायकाला संकटामध्ये आणायचं असतं. त्यांनी प्रयत्न करायचे असतात संकटापासून बाजूला होण्याचा. त्यांच्या प्रयत्नाला यश येत नाही. आता आपण या संकटातून बाजूला जाऊ शकत नाही स्वतःच्या सामर्थ्याने. मग सुप्रीम सुपरसॉनिक पॉवर येते, एखादा हिरो येतो, सुप्रीम पॉवर येते. त्यांनी त्या खलनायकाचा अंत करायचा असतो, सहखलनायकाचा अंत करायचा असतो, हिरो हिरोईनची सुटका करायची असते, चित्रपटाचा सुखद शेवट करायचा असतो, त्याद्वारे काहीतरी सामाजिक संदेश द्यायचा असतो. एवढं सगळं बेसिक एका चित्रपटाच्या कथानकात असतो. त्याच्याकरता हजारो पानांची स्क्रिप्ट लिहावी लागते. महाराज 7 चरण सांगतो, 7. कोण आहे तुकाराम महाराज? अनेक सारस्वत तुकोबारांच्या वाट्याला गेले. गणा देशपांडे, लरा पांगारकर, वपू काळे, शंकरराव खरात, अनिल अवसर, दमा मिराजदार, सगळ्यांनाच तुकोबारांनाही कळाले. काही तुकाराम महाराजांचा उपमर्द करण्याची एकही संधी सोडली नाही. विका राजवाडे, प्रभावती राजवाडे, विलभ भावे आहेत. अनेकांनी तुकोबारांचा डिफेन्स केला. मागच्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले आहेत, बाबू पडवळे, दीपू चित्रे, सदानंद मोरे, अशोकराव कामत आहेत, गोणी दांडेकर आहेत, निर्मल कुमार फडकुले आहेत. आता सुदाम सावरकरांच्या बाबतीत आणि आनंद यादवांच्या बाबतीत आमच्याही काही चुका झाल्या. आंदोलनं केली आपण, पण जाऊ द्या, ते वेगळ्या व्यासपीठावरती पाहतो, आजच्या चिंतनाचा भाग नाही. 7च अभंगातली चरण सांगतो महाराजांची. महाराज म्हटले, देवा सुख वाटे तुझे गरजता पवाडे, प्रेमी पडे मिठी वदनासी. मला तुझं नाव घ्यायला बरं वाटतं. न मनालाच घाडावर तेल जाळावं असं न करता
पटकथेला किती वेग असावा, ज्यांना भविष्यात काही पटकथा लिहायची त्यांनी तुकाराम महाराजांचा अरुंद डोळ्यासमोर ठेवा. ध्रुवपदाच्या पूर्वार्धामध्ये पटकथेचा वेग पहा. व्याले दोन पक्षी एका वृक्षावरी. दोन पक्षी म्हणून नायक आणि नायिका, हिरो आणि हिरोईन यांचा उल्लेख. व्याले दोन पक्षी एका वृक्षावरी. आणि त्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये विलनची एंट्री झाली. आला धुराचारी पारधितो. किती कथानकाला वेग आहे. विलन एकटा आला नाही, तो को विलनला बरोबर घेऊन आला. वृक्षाची या माथा सोडीला ससाणा. आल्याबरोबर कालेकर महाराज त्यांनी यंत्रणा लावली आणि झाडावरती ठेवला ससाणा आणि स्वतः धनुष्याशी बाणा लाविले. तिसऱ्या चरणामध्ये पटकथेने किती वेग घेतला. चौथं चरण सुरू झालं. उडवण्या जाता ससाणा मारील बैसता विंधील पारधितो. चौथं चरण कैलास महाराज. चौथं चरण. उडून गेलो तर ससाणा मारी, नाही उडालो तर यांनी धनुष्याला बाण लावलाय. पाचवं शरण. आता मृत्यूशिवाय पर्याय नाही. मरणे एके मरणे. तये काळी तुझं पक्षी आठविती धावगा श्रीपती माय बापा. सहावं चरण सुरू झालं. एक सुप्रीम पॉवरचं स्मरण केलं आणि ती सुपरसॉनिक सुप्रीम पॉवर खाली आली. देव त्याने आल्याबरोबर लगेच सापाचा वेश धारण केला. ऐकोनिया धावा तया पक्षीयाचा धरीला सर्पाचा वेश वेगे. आणि सातव्या चरणाला सुरुवात झाली. टंकोनिया पारधी भूमीसी पाडला. आल्याबरोबर त्या सुप्रीम पॉवर सुपरसॉनिक पॉवर देवाने जो सापाच्या रूपात आहे त्याने शिकाऱ्याच्या पायाला दंश केला. आणि त्या सातव्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये को विलनही गेला. बाण तो लागला ससाण्याशी. पडता पडता याच्या हातातून बाण निसटला. विलन गेला, को विलन गेला. सुखद शेवट करताना महाराज म्हटले ऐसा तू कृपाळू आपुली या दासा. का तुझं नाव घ्यायला बरं वाटतं. 7.5 चरणामध्ये एका चित्रपटामध्ये जे लागतं नायक नायिका विलन को विलन ट्विस्ट ट्रॅजेडी ड्रामा क्लायमॅक्स सगळं 3.5 चरणात आलं. एवढे मोठे पटकथाकार आहेत तुकोबार. मी कशा करता सांगितलं. कृपा. व्यास म्हणतात भीष्म द्रोण तटा जयद्रथ ज्याला गांधार निरोध पराशल्य ग्रहावती कृपेन बहिणी कृपेन. सगळा विचार पहा. सगळा विचार. शेवटी व्यास म्हटले सोत्तीर्ण खलु पांडवै रणनधी कैवर्तक केशव. महाभारतामध्ये एकूण किती सैन्य लढलं याचा विचार यापूर्वीच्या काळामध्ये मी अनेक वेळा केलेला आहे. पांडव 7 औक्षणी आणि कौरव 11 औक्षणी. एक औक्षणी म्हणजे 2,18,700. एक औक्षणी सैन्यामध्ये इनबिल 21,870 हत्ती असतात, 21,870 रथ असतात, 65,610 घोडे असतात, 1,09,350 पायदळ असतं. इज इक्वल टू 2,18,700 म्हणजे एक औक्षणी मल्टिपल बाय 7 म्हणजे पांडव 15,30,900 गुणिले 11 म्हणजे कौरव 24,05,700 एकूण झाले 39,36,600 म्हणजे 18 औक्षणी. मेले किती. एकूण नाही सगळे नाही 39,36,589 मेले. वाचले 11. पांडव पक्षातले वाचले 8 आणि कौरव पक्षातले वाचले 3. 5 पांडव, 6वा युसू, 7वा सात्विकी, 8वा कृष्ण असे 8 वाचले पांडवांकडचे आणि कृतवर्मा कृपाचारी अश्वत्थामा असे 3 वाचले कौरवांकडचे. का पांडव वाचले. काय केलं त्यांनी. पाहती पांडव अखंड वनवास. ही देवाची कृपा आहे ना. कृपा करणारे ग्रंथ आहेत. कृपा करणारा भगवंत आहे. भगवंत कृपा करणारा आहे. ऐसा तू कृपाळू आपुलिया दासा तुहा उतरीला पार. पण त्याच्यातही थोडा 19-20पणा आहे. रावणाचा वध केला ठीक आहे. रावणाचा वध केला का. त्याने बायकोचं अपहरण केलं. विभीषणाला लंका दिली त्याने मदत केली ठीक आहे. कुंभकर्णाचा काय दोष आहे. त्याचा रामाचा संबंध काय. तो तर झोपेतच आहे 6 महिने. कुठेतरी देवाजवळ तुझा भाव आहे. सुग्रीवाला किष्किंधा दिली ठीक आहे मान्य. त्याने बायको शोधून देण्याकरता मदत केली. पण वालीने काय बिघडवलंय प्रभू रामचंद्रांचं. मर्यादा पुरुषोत्तमाने क्षात्र धर्माच्या विरोधात जाऊन झाडाच्या पाठीमागून बाण मारला. कुठेतरी तुझा भाव आहे. भक्ता राखी पायापासी दुर्जनाशी संहारी. पण कोणताही अपपर भाव न पाहता दया करणे जे पुत्रासी त्याची दासा आणि दासी. कोणताही अपपर भाव न पाहणारा उपकार करणारा वर्ग जर कोणता असेल तर तो वर्ग म्हणजे संत. ऐसी काळवाण्याची जाती ऐसी I think
माफकर भाव ना भाता सर्वांवर सारखीच कृपा करणारा वर्ग संत आहे आणि अशा संतांची संगती मागणारा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवे करता अभंगाचं पहिलं चरण. संत समागम एखादी आपण, संत समागम एखादी आपण, संत समागम एखादी आपण, जोरदार टाळ्या वाजवा. संत समागमे एखादी परी भावे त्यांचे द्वारी श्वानयाती. कृपा करणारा जो तिसरा वर्ग आहे तो तुमच्या माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. थोडं विषयांतर करतो मी जाणीवपूर्वक. जो पर्वकाळ केंद्रस्थानी ठेवून हा नाम महोत्सव आहे, हनुमान जयंती आहे, रामनवमी आहे, तो पर्वकाळ आहे. त्या पर्वकाळातून आपलं संक्रमण झाले नजीकच्या काळामध्ये. मी नेहमी सांगतो ना, दुरक्तीचा दोष माझ्याकडे की शालेय जीवनामध्ये आपण अनेक डे साजरे करतो, पण आध्यात्मिक दृष्ट्या जर आपण विचार केला तर आपला फादर्स डे म्हणजे शिवरात्री, अशी चर्चा बराच वेळा आपण केली. आपला मदर्स डे म्हणजे नवरात्री, आपला फ्रेंडशिप डे म्हणजे हनुमान जयंती, आणि आपला व्हॅलेंटाईन डे म्हणजे रामनवमी. एकावरती प्रेम करायचं तर अख्ख्या घटकावरती प्रेम. नाम चांगले चांगले माझे लंठी राहो भले, कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. पण काय शिकवलं मला शिवरात्रीने, काय शिकवलं मला नवरात्रीने, काय शिकवलं मला रामनवमीने, काय शिकवलं मला कृष्णाष्टमीने, काय शिकवलं मला हनुमान जयंतीने, ते सांगत सांगत मी अभंगाची मुख्य विचारधारा नाही सोडली. ते सांगत सांगत मला इथे यायचं. मी डेडलाईन तुम्हाला दिली 9:20 सगळी भजनं एका दमात म्हणू. विठोबा रुक्माई ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल. आज चालीला वेळ नाही, आजच्या दिवशी चाल ढकल. आज 9:20 फक्त संवाद. आता जवळजवळ या कीर्तनातला गाण्याचा कोटा संपला. आता पहिल्या चरणात आणि दुसऱ्या चरणात असं काही नाही. आता मला जास्तीचा संवाद आपल्याशी करायचा. काय शिवरात्रीचा अर्थ? महादेवाला माझ्या एवढ्या पुरती आहे कधी, शंकराला एवढ्या पुरती. मला फार गाता येतं, फार गाता यायचं असं नाही प्रवीणजी, बऱ्यापैकी गाता येतं मला, पण ती मन मानत नाही ना, मन. आता अलीकडे काय झालंय, वरातीत मुंगळा आणि कीर्तनात पिंगळा. ते आल्याशिवाय कीर्तन झाल्याशिवाय सारखं वाटत मला. मुंगळ्याच्या चालीत पिंगळा म्हणता येतो, बोला.
नाही मी म्हणणार नाही, कारण या व्यासपीठाचा डेकोरम मला माहिती आहे. काय लागतं? कीर्तनाचा अंग, कीर्तनाचा अंग. आपला फादर्स डे, शिवरात्री म्हणता येईल ना, पण मन मानत नाही. ओरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघवानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, भटा मंदी हासू जरी कना वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याची, मुकी घाल मेल. नाही जमायचं आपल्याला, ते मन मानत नाही. मन आपला फादर्स डे, आपला फादर्स डे म्हणजे शिवरात्री. आणि शिवरात्रीचं वर्णन केलं गोस्वामी तुलसीदासजींनी. भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिनो. माता पार्वती श्रद्धा आणि भगवान महादेव आहे विश्वास. नवरा बायको मध्ये श्रद्धा आणि विश्वासाचं नातं असतं ना, मग काशीला जायची गरज नाही, जाऊ नये असं नाही. पण श्रद्धा आणि विश्वासाचं नातं नसेल आणि किती काशी केली तर मग काही उपयोगाचं नाही. चला दोन दृष्टांत सांगतो. एक पाकिस्तानचं विमान आपल्या हवाई हद्दीमध्ये आलं, त्याची रंगसंगती पाहिली, त्याचं डायमेन्शन पाहिलं, थर्मल स्कॅनिंग केलं, रडार यंत्रणा अलर्ट झाली, त्यांना कळालं हे पाकिस्तानचं आहे. त्याला सूचना केली की तू पुन्हा तुझ्या मार्गाने तुझ्या देशामध्ये जा, नाहीतर तुला ही शेवटची सूचना, एखादं मिसाईल पाठवून तुला डिस्ट्रॉय केलं जाईल. त्याने मेडे कॉल दिला, आपत्कालीन लँडिंगची अनुमती मागितली. इंटरनॅशनल काही नॉर्म्स आहेत, आंतरराष्ट्रीय काही मर्यादा, इच्छा नसताना त्याला अनुमती द्यावी लागली. पण हे विमान आणि या वैमानिकापासून आपल्या राष्ट्राच्या हिताला काही धोका आहे का म्हणून तपास यंत्रणा रात्रभर त्याची तपासणी करत होते. आणि दुसऱ्या दिवशी त्याला टेकऑफला अनुमती दिली, पण सांगितलं पुन्हा आमच्या हवाई हद्दीमध्ये यायचं नाही, खबरदार, नाही तर मग शिक्षा. दुपारनंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा ते आपल्या हवाई हद्दीमध्ये गिरट्या घ्यायला लागलं. पुन्हा त्याने आपत्कालीन लँडिंगची अनुमती मागितली. आता मात्र तपासी अधिकारी त्याला फैलावरती घेतायत की हा उद्धामपणा, हे तुझं दुस्साहस, तुला काल बजावून सांगितलं होतं यायचं नाही, शिक्षेला सामोरं जावं लागेल. काल एकटा आला, आज एकावर एक फ्री, आज बायकोला बरोबर घेऊन आला. तो वैमानिक म्हटला काय द्यायची ती शिक्षा द्या, पण माझ्या बायकोला अगोदर सांगा काल रात्रभर मी कुठं होतो ते. कीर्तन ऐकताय ना? विश्वास, विश्वास. एक नवरा 3 दिवसाकरता एका घरातला पती मुंबईला गेला. त्याला वाटलं आलोच मुंबईला कांद्याची पट्टी आणायला वाशी मार्केटला, तर डोंबिवलीला मावस बहिणी तिच्याकडे जाऊन येऊ, सात बांगल्याला चुलत भाऊ आहे त्याच्याकडे जाऊन येऊ. 3 दिवस येतेच फिरला, गावी आला. बायको म्हटली तुम्ही कम नशिबी आहे. आपल्या गणपती उत्सवामध्ये आपल्या मंडळातल्या मुलांनी काय असे महाराष्ट्रातले नामांकित खेळ केले. परवा दिवशी संगीत खुर्चीचा खेळ झाला, काल तर असली स्पर्धा झाली आपल्या वस्तीत, ती अख्ख्या महाराष्ट्रात झाली नसेल. भांडायची स्पर्धा झाली, भांडायची. नवरा म्हटला तू भाग घेतला, ती म्हटली मी मागे राहते काय. नवरा म्हटला मग दुसरी कोण आली. कीर्तन ऐकताय ना? एवढा विश्वास पाहिजे नवऱ्याचा बायकोवर. जर भांडायच्या स्पर्धेत माझ्या बायकोने भाग घेतला असेल तर काय ताकद आहे कोणाचा पहिला नंबर काढायची. पहिला नंबर माझ्या बायकोचाच आला पाहिजे. म्हणून त्याने विचारलं दुसरी कोण आली. यातला विनोद जरी वजा केला, यातला विनोद जरी वजा केला, विश्वास. बंकिमचंद्र चॅटर्जी एका आपल्या पत्नीला बरोबर घेऊन सागर सफरीवरती होते. एकदा डोंगरा एवढ्या लाटा निर्माण झाल्या. आता कोणत्याही क्षणी ती नाव रसातळाला जाणार आहे आणि प्रत्येक जण देवाचा धावा करतोय. श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाश. आणि हे मात्र वरती पाहून हसत होते बंकिमचंद्र. बायकोने पाहिलं नवरा हसतोय आपण संकटामध्ये असताना. पण 4 चौघामध्ये नवऱ्याला बोलायचा काळ नव्हता तो. तिच्याही मनामध्ये वादळ होती, पण ती म्हटली हे वादळ शांत होते मग या वादळाकडे पाहते. नाव किनाऱ्यावरती आली आणि गुडघ्या एवढ्या पाण्यातून जाताना तिला राहावलं नाही. तिने नवऱ्याला विचारलं का हो.
तुम्ही उच्च विद्याविभूषित आहात, सुसंस्कृत आहात, एका दैनिकाचे संपादक आहात. आपल्यासह अनेक जोडपी संकटामध्ये असताना प्रत्येक जण देवाचा धावा करत होता, पण तुम्ही हसत होतात, हे बरं नाही, न शोभा देणार आहे. बंकिमचंद्रांनी पत्नीची मान धरली, पाण्यात बुडवली, डोकं वर काढलं, बायको नवऱ्याकडे पाहून हसू लागली. पुन्हा मान धरली, पाण्यात बुडवली, डोकं वर काढलं, बायको नवऱ्याकडे पाहून हसू लागली. बंकिमचंद्र म्हटले, कागद तुला भीती नाही वाटली मृत्यूची? नाका तोंडात पाणी जाईल, श्वास गुदमरेल, तू मरशील. ओरडायचं सोडून हसत बसली. तिने सांगितलं, मालक, हो मालक, माझी तुमच्यावरती एवढी श्रद्धा आहे, माझा तुमच्यावरती माझ्या स्वतःपेक्षाही जास्तीचा विश्वास आहे. जर कधी अशी वेळ आलीच माझा मृत्यू, तर कदाचित तुम्ही सामोरे व्हाल आणि माझ्यावरती आलेला मृत्यू तुम्ही तुमच्यावरती घ्याल. माझा स्वतःपेक्षा तुमच्यावरती विश्वास आहे मालक, तुम्ही मला अशा पद्धतीने मारूच शकत नाही. तुमच्यावरती श्रद्धा आहे, तुमच्यावरती निष्ठा आहे, तुमच्यावरती विश्वास आहे. हे जे पाण्यात बुडवत होतात ते मला घाबरवण्याकरता, मारण्याकरता थोडीच. तुमच्या त्या कृतीला पाहून असं आलं. बंकिमचंद्र म्हटले, हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्या देवावरती माझी एवढी श्रद्धा आहे, त्याच्यावरती माझा एवढा विश्वास आहे. त्या डोंगरा एवढ्या लाटा निर्माण झाल्या घाबरवण्याकरता, मारण्याकरता नाही. त्याच्या त्या कृतीला पाहून असं आलं. मॉरल ऑफ द स्टोरी काय? नवरा बायकोतलं बॉन्डिंग, श्रद्धा आणि विश्वास म्हणजे शिवरात्री. या रामनवमीकडे 3 जावा आहेत, कौसल्या, सुमित्रा, कैकेयी. नुसत्या जावा नाही, सवती आहेत. मी 65 प्रकारच्या रामायणाच्या टीका वाचल्या. त्यातले 43 ग्रंथ तर साऊथकडचे आहेत, दक्षिणेकडचे आहेत. ब्रह्म रामायण, सुक्त रामायण, अध्यात्म रामायण, तत्वार्थ रामायण, भावार्थ रामायण, वाल्मिकी रामायण, दोहावली रामायण, असे 65 नावं विसरलो मी. एवढ्या रामायणाच्या टीका वाचल्या. शिवाय रामानंद सागरांचं लहानपणी पाहिलं, कोविड मध्ये पुन्हा दुसऱ्यांदा पाहिलं आपण सगळ्यांनी रामायण. तिघी जावा आहेत. कधी त्यांनी लॉबिंग केलं का? आपल्याकडे 4 जावा असतात, साखरपुड्याला गेल्या की 2 या टोळीत आहे, 2 त्या टोळीत आहे. तिरक्या नजरेने पाहणार, एकमेकीच्या कानात कुसबुस करणार, बघ आपलंच चाललंय. त्या दोघी म्हणणार, बघ आपलंच चाललंय. इथे कौसल्या म्हटली का कैकेयीला, तुझ्या मुलाला उमेदवारी लागत होती, मी आले त्यांना मागायला, त्याच्याकरता माझ्या मुलाला वनवासाला का पाठवलं? सुमित्रेने सुरासूर मिसळला काय, की तुझाही गेला आणि तुझ्या बरोबर माझाही गेला. किंवा लॉबिंग केलं काय? आल्या तिघ्या एकत्रच आल्या. हे रामायण आहे. नात्यातला ग्रेस, नात्यातला बंध, जावेचं जावे बरोबरचं नातं, जिच्यामुळे दोघींच्या मुलांना वनवासाला जावं लागलं. केव्हाही वालीत नाही टाकली, तिसरीला बरोबरच घेतली. हे घ्या रामायणातून. बरं, या पुढच्या पिढीमध्ये अपग्रेड व्हर्जन. या नुसत्या जावा नाही तर बहिणी बहिणी आहेत. जनक आणि कुशकेतूच्या मुली आहेत. मांडवी, श्रुतकीर्ती, उर्मिला, सीता. केव्हा उर्मिला म्हटली का लक्ष्मणाला, लई तुम्हाला करायचा मूड आला तर जंगलात कशाला जाता, आपण बँकॉकला जाऊ, आपण दुबईला जाऊ. आपली बायको जाऊन देईल काय? कधी मांडवी म्हटली का भरताला, तुमचं उमेदवारीत नाव नव्हतं, तुम्ही 4 नंबरला होते, सासूबाईंनी भाऊजीच्या नावाला व्हाईटनर लावला रात्री, म्हणून तुमच्या नावाची पट्टी आली टीव्हीला. तुमचं कसलं नाव उमेदवारीमध्ये? उमेदवारी रामाला होती, तुमच्या नावाला व्हाईटनर सासूबाईंनी लावला रात्रीच जाऊन, शिष्टाई केली, तिकीट बदलून आणलं, म्हणून तुमचं नाव हेडलाईन्सला उमेदवारी करता. पहिली 14 वर्ष सोडू नका कोणाच्या बापाची. म्हटली काय मांडवी भरताला? हे रामायणातून घेऊन जा. आणि सीता म्हटली काय, क्लेम आपला आहे, सोडायचा नाही, तुम्हीच आम्ही शपथ घेते. राम नसल्यावर सीता शपथ घेत नाही का? कीर्तन करतोय ना. हे रामायणातून घेऊन जा, हे रामायणातून. भरत कुठे राहिले? भरत नंदीग्राम मध्ये, ज्या गावामध्ये गायी राहतात. नंदाच्या घराला मजने गोकुळाला, माया उपजली तेथे, देवी मज आणि येथे. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. नंद हे नाव एका पद आहे. नंद जाऊ द्या, सरपंच हे नाव एका पद आहे, चेअरमन हे नाव एका पद आहे, घटनात्मक पद आहे कॉन्स्टिट्यूशन. तसं ज्याच्याकडे 9 लक्ष गाया तो नंद. मग सरपंचाकडे 9 लाख गाया असतील तर ग्रामपंचायत सदस्याकडे किती असतील, माजी सरपंचाकडे किती असतील, पाटलांकडे किती असतील. म्हणून गोकुळामध्ये गायीच गायी लक्षावधी. ज्या गावामध्ये गाया त्याचं नाव गोकुळ, आणि ज्या गावामध्ये बैल, बैल म्हणजे नंदी, त्याचं गाव नंदीग्राम.
गाई मोहाचं प्रतीक आहे. गाई गाई गोठ्यातून शेताकडे डोंगराकडे चरायला जाताना आणि डोंगराकडून पुन्हा गोठ्याकडे येताना फरक आहे. तीच गाई आहे पण फरक आहे. पूर्वीच्या काळामध्ये दळणवळणाची व्यवस्था नव्हती. आपण माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात, सुज्ञ आहात, अनुभवी आहात. माझी आजी म्हणायची तिचं वऱ्हाड बैलगाडीतून आलं, 3 दिवस लग्न चाललं. आता बैलगाडीमध्ये कुणीतरी तो गाडीवान बसलेला आहे आणि तो आपल्या बहिणीला न्यायला आला असेल, दीर वहिनीला सोडायला चालला असेल, मोठा भाऊजी असेल, लहान दीर असेल, नवरा बायकोला सोडायला चालला असेल, लहाना भाऊ मोठा भाऊ न्यायला आला असेल. मुराळी प्रल्हाद शिंदेचं गाणं होतं लहानपणी, माझ्या कानावरती ते शब्द आहेत. हाक जरा जो मान हाक. आता अनेक विद्वान म्हणतील बुवा आणि कीर्तनातून गाणी, सोनं 1.5 लाख रुपये तोळा आहे. सोनं चिखलात पडलं म्हणून 15 रुपये तोळ्याचं होतं काय? ठीक आहे ना, शब्दाला काय महत्व आहे. आणि तुम्हाला कसं कळलं पिक्चरचं गाणं आहे म्हणून? म्हणजे तुम्ही पाहिलंयच ना. हाक जरा जो मान हाक, दादा तुझी गाडी घुंगराची, गाडी घुंगराची दादा, गाडी घुंगराची. तो गाडीवान चाललेला आहे आणि त्या गाडीमध्ये बसलेली स्त्री आहे. कसं ओळखायचं? सासराहून माहेराला चालली का माहेराहून सासराला चालली? ती जर गाडीवानाच्या बाजूला बसली असेल, भुवाया अशा उंच केल्या असतील आणि समोर पाहत असेल, माझ्या दादाचा मळा आला, माझ्या दादाची माडी आली, समजावं ही सासराहून माहेराला चालली. आणि गाडीवान पुढे गाडी चालवतोय, पाठीमागे बसलेली आहे. नजर पाठीमागची हटत नाही. प्रमाण आपलं पाठ आहे, सगळ्यांच्या लक्षात आलं. त्यात वेळ जायला नको. माझ्याकडे 20 मिनिटं राहिली. समजावं कन्या सासुऱ्याशी जाय, मागे परतोनी पाही. माझ्या अनेक माता भगिनी इथे बसलेल्या आहेत. मला सांगा, आपण सासराहून माहेरला जाताना किती वाजता बॅग भरतो? सकाळी 7 वाजता. का? आपल्याला माहितीये 10 वाजता नणंद येईल. मग तिच्या भावाला राखी बांधेपर्यंत मला माझ्या भावाला राखी बांधायला जाता यायचं नाही. तिला खाऊ घालावं लागेल. 12 इथंच वाजतील. मग 12 वाजण्यापेक्षा ती 7 ला ती संधीच देत नाही नणंदेला. ती माहेराला जाताना सासराहून निघताना 7 वाजता आणि माहेराहून सासराला येताना 7 वाजतात, पण संध्याकाळच्या. म्हणजे दिवसभर ते माहेरात आणि सही करायला येते सासरा. तसंच गाईच आहे. ती गोठ्याकडून शेतामध्ये जात असताना, चरायला जात असताना तिचा पाऊल उचलत नाही, कारण तिचं पाडच घरी आहे. आणि सायंकाळच्या वेळी पुन्हा तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, ती उधळत येते आणि तिच्या खुरांमुळे आसमंतामध्ये जो रजकण आहे त्याला म्हणतात गोरजी मुहूर्त. सकाळी जिचा पाऊल उचलत नाही ती संध्याकाळी एवढ्या वेगाने धावत आली का? प्रेम. तया हृदयी धावा माऊलीचा, तया हृदयी धावा माऊलीचा, तया हृदयी धावा माऊलीचा, तया हृदयी धावा माऊलीचा. हे आपल्याला वेळ वाढून देणार नाही, तर आपली तयारी 8 ते 10 करायची. पण हा आनंद पुन्हा नाही. उद्या काला झाला आणि हा मंडप सोडायला सुरुवात केली की चौकातल्या किमान गावठाण्यातल्या लोकांना 2 दिवस तरी करमायचं नाही. नाही या आनंदाशी जोडा. हा आनंद आहे. आता एवढी सुंदर मैफल जमली, एवढी गुणवान मंडळी, पण काय करू आता, थोडीशी मुरड घालायची. आपण सगळे समजून घ्याल. गाई मोहाचं प्रतीक आहे. भरत गाईच्या गावात नाही राहिली. मला इकडचा फार काही परिचय नाही. मी जे वर्णन करतोय हे कपड्याच्या दुकानासारखं आहे. कपड्याच्या दुकानातले काही कामशीट वरून कोणाचं माप घ्यायला आले नाहीत. 22, 23, 32, पण सगळ्यांच्या मापाचे कपडे आहेत. तसा काही योगायोग जुळला तर निव्वळ योगायोग. मी कोणाच्या घरी गेलो नाही, कोणाचाही घेतला नाही. त्याच्यामुळे उगाच त्याच्याहून कॉन्ट्रोवर्सी व्हायला नको. पण भरताने विचार केला, मी 14 वर्ष अगोदर राजीनामा देईल, 2 दिवस आधीच असं स्टॅम्प लिहून दिलंय. शिवाय नोटराईज केले, वकिलाची सही, 5 साक्षीदार आहेत. शिवाय व्हिडिओ शूटिंग केले आणि खंडोबाचा भंडार हातात घेतलाय की मला आधी 6 महिने द्या, 2 दिवस आधीच राजीनामा देईल. पण बुद्धीत फेरबदल झाला तर, बुद्धीत बदल होऊ नये म्हणून गाईच्या गावात राहिला नाही, बैलाच्या गावात राहिला. हे बॉन्डिंग आहे. कारण गाई मायेचं प्रतीक आहे आणि बैल वैराग्याचं प्रतीक आहे. त्या गादीचा मोहच निर्माण होऊ नये म्हणून गाईच्या गावात राहिला नाही, नंदीग्राम मध्ये राहिला. ही नाती जर आम्ही जोपासली, हे रामायण या महाभारतात.
भगवान श्री कृष्णाने ज्यावेळी गीता सांगितली त्यावेळी भगवान कृष्णाचं आयुष्य 89 वय. 4 गीता आहेत हिंदुस्थानमध्ये, 4 गीता. म्हणजे गीता अडकर, गीता एनपुरे, अजून काय काय, गीता भिलारे, गीता घारे, अजून असली गीता नाही. 4 गीता आहेत. म्हणजे या नावाच्या माझ्या कोणी माता भगिनी असतील तर त्यांच्याबद्दल आदर आहे. पहिली गीता रामायणामध्ये इनबिल्ट आहे, तिचं नाव आहे अनसूया गीता. पहिली गीता रामायणामध्ये अनसूया गीता. अनुसूया मातेने जानकीला पतिव्रतेचा धर्म सांगितला. वेगळ्या व्यासपीठावर त्याची चर्चा करू. दुसरी गीता आहे अष्टावक्र गीता. श्री अष्टावक्र महाराजांनी जनक महाराजांना आत्मउद्धाराचा मार्ग सांगितला. तिसरी किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, येता तरी सुखी या, जाता तरी सुखी जा, कोणावरी नको जा, या झोपडीत माझ्या. किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. ग्रामगीता. आणि चौथी भगवद्गीता. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सव मामक पांडव शैव किंमकुरुत सर्वे सुरू झाली. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुधरात तत्र श्री विजोर बुद्धीर दुर्वा नीतीर मतीर मम संपली. ही गीता ज्यावेळी सांगितली कुरुक्षेत्रावरती वय 89, अप्रॉक्स 126 वर्षाचं आयुष्य कृष्णाला मिळालं. साम नावाचा त्याचा मुलगा दाढी मिशा काढली, लुगडं गुंडाळलं, चिंध्या गुंडाळल्या, साधूकडे गेले. काय होईल? त्याने सांगितलं मुसळ होईल, तुमचं अख्खं वाटुळ करील. 80 लाख नातेवाईक मेले. नातवंड पतवंड, मुलं पुत्र पौत्रादी, आणि एकच नातेवाईक शिल्लक राहिला कृष्णाचा. ज्या नातेवाईकाने शेवटपर्यंत भगवान कृष्णाची सेवा केली तो एकमेव शिल्लक राहिलेला नातेवाईक म्हणजे त्याची सोन. हे घेऊन जा कीर्तनात. आध्यात्मिक सगळी मंडळी मला माफ करतील, नाही अभंग सुटला जाऊ द्या, नंतर पाहू. ते सुद्धा महत्वाचं आहे. ती सून कोणाची लेक आहे? ती दुर्योधनाची लेक आहे. नाव आहे लक्ष्मणा. ऐका, कधी सून म्हटली का हो सासऱ्याला, मामा माझ्या बापाचं वाटोळ करण्याची एक संधी तुम्ही सोडली नाही, तुम्हाला भाकर मी घालू? माझ्या माहेराचा सत्यानाश केला तुम्ही, पाणी पाजायला कोणी शिल्लक ठेवलं नाही, माझे 99 चुलते नाक माझं माहेर बेचेराग उद्ध्वस्त केलं मामा तुम्ही, आणि तुमचं धोतर मी धू. शेवटपर्यंत सासऱ्याची सेवा केली. ही दुर्योधनाची मुलगी लक्ष्मणा भगवान कृष्णाची सख्खी सून आहे, सख्खा व्याही आहे. दुर्योधन भगवान कृष्णाचा सख्खा व्याही. जानामि धर्मं नच मे प्रवृत्ती, जानामि धर्मं नच मे निवृत्ती, किनापि देवेन हृदि स्थितं यथा नियुक्तस्मि ततः करोमि. महाभारतातला 6 पर्व हा 2 व्याह्यांमधला संवाद आहे. आज काय परिस्थिती? सून रोज स्वामी समर्थाच्या आरतीला आहे, म्हणजे स्वामी समर्थांबद्दल आदर आहे. रोज स्वामी समर्थांच्या आरतीला आहे, आणि 12 वर्ष झाली ने सासऱ्याच्या फेट्याला पाणी लावलं नाही. काय उपयोग आहे? राम जन्माला पाळण्याची दोरी हिच्या हातात, बाळा जो जो रे कुलभूषणा, आणि तडफडून गेला सासरा 3 वाजेपर्यंत तुकड्या वाचून. काय उपयोग आहे तिचा पाळणा म्हणण्याला? हे घेऊन जा रामायणातून. सुनेने एकदाही सासऱ्याला जाणू दिला नाही की तुमच्यामुळे माझ्या माहेराचं वाटोळं झालं. सुनेचं सासऱ्याबरोबरचं नातं, भावाचं भावाबरोबरचं नातं, पती पत्नीचं नातं, श्रद्धा आणि विश्वास, ही सगळी नाती जर आम्हाला जोपासता आली तर आदर्श शिवरात्री आहे, तर रामनवमी आहे, तर हनुमान जयंती, बजरंग बली. आज 3 महिने झाले राज्याभिषेक होऊन. 3 महिने. मी 9वीच्या पुढे सेकंदभर जाणार नाही, काळजी करू नका. 3 महिने झाले प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक होऊन. प्रत्येक जण आपापल्या गावी निघून गेलेला आहे. सुग्रीव किष्किंधेला निघून गेलेला आहे, विभीषण लंकेला निघून गेलेला आहे, आणि प्रभू रामचंद्र सांगतायत जानकीला, सीते तू सांग ना, माझं धाडस होत नाही का, त्याचे एवढे उपकार आहेत माझ्यावरती, तू सांग ना त्याला जायला. तोय अंजनी कुमार आहे, तोय पवन पुत्र आहे, तोय केशरी नंदन आहे, त्यालाही घरदार आहे, तू सांग ना त्याला जायला. सीतेने सांगितलं, माझ्या लेकाला जायला सांगू? काय अपराध आहे? माझ्या लेकाचा अपराध काय? काय अपराध आहे? तुमची भाकर खातो, तुमची भाकर खातो, झाडावरची फळं खातो,
तुमचं पाणी पितो, शरयूचं पाणी पितो. गाणं तर तुमचंच गातो. तुम्ही काही सौजन्य दिलंय का, नारळ दिलाय का, बुक्का लावलाय का, शाल दिली, फुकटात तुमचंच गाणं गातो. काय अपराध आहे माझ्या लेकाचा, त्याला जा सांगायला. अपराधाशिवाय मुलाला घराच्या बाहेर काढणं की तुम्हा अयोध्यावाल्यांची परंपरा आहे, आम्हा जनकपुरीवाल्यांची परंपरा नाही. मी नाही जायला सांगणार. मग लक्ष्मणाकडे गेले आणि लक्ष्मणाला सांगितलं तू तरी जायला सांग ना. लक्ष्मणाने सांगितलं दादा आय मीन कॉमा 24 आवर. मी तो कॉमात होतो, काही खात्री नव्हती, आयसीयूत होतो. तो मेडिकल घेऊन आला द्रोणागिरी, ज्याने माझा जीव वाचवला त्याला जायला सांगू. प्रभू रामचंद्रांना वाटलं आपण आत्मनिर्भर व्हावं. ते दुसऱ्या दिवशी सांगतायत बजरंगबली, अहो लक्ष्मणापेक्षा तुमचे माझ्यावरती दुप्पट उपकार आहे, काहीतरी मागा. मी सुग्रीवाला पद दिलं, मी विभीषणाला पद दिलं, काहीतरी मागा. तुम्हाला एखादं पद देतो, तुमचे तर दुप्पट उपकार आहेत. बुद्धिमतां वरिष्ठम, ते म्हटले देवा जर उपकार दुप्पट आहे तर पद एक का, उपकार दुप्पट आहे तर पद एक का, मला पदही 2 हवीत. दिली. कोणती 2 पद हवीत? लगेच खाली वाकले, दोन्ही पाय धरले, सांगितलं दुसरी तिसरी नाही, हीच तुमची 2 पद हवीत. दास्यत्व निकट हनुमान, हा सेवा भाव आहे, दास्यत्व भाव, नोकराचा मालकाबरोबर असणारा भाव. हे सगळं घेऊन जा, हे सगळं घेऊन जा. म्हणून आपला फ्रेंडशिप डे हनुमान जयंती, आपला व्हॅलेंटाईन डे रामनवमी, आपला फादर्स डे शिवरात्री आणि आपला मदर्स डे नवरात्री. विठाला विठाला संत समागमे एखादी परी. काही कुठे संत शोधायला जाऊ नका. ताहराबादला जाऊ नका, सिन्नरला जाऊ नका, नाशिकला जाऊ नका. संत आपल्या घरात आहेत, आपल्या घरात. बाळाचं हित करणारी त्याची आई, आईची कळवळल्याची जाती, आणि बाप बाळाच्या भविष्याची चिंता करणारा त्याचा बाप. याच्यापेक्षा जगामध्ये दुसरा कोणता ज्योतिषी नाही. एकमेव ज्योतिषी तुमचा माझा कोण असेल तर तो आपला बाप आहे. काही कोणता ज्योतिषी बुवा बाबा गंडा अंगारा दुपारा बघायला जाऊ नका. आपला बाप आपला ज्योतिषी आहे, आपलं भविष्य घडवणारा. कधी कधी तापदायक वाटतं. मी सोशल मीडियावरती पोस्ट वाचली होती, किशोरी आणि बाप कधी कधी तापदायक वाटतो. वाटू द्या, पण दोघांच्या नसल्याने जीवनात काळोख होतो. कोण आहे संत? संत समागमी एखादी परी. संत दुहेरी भूमिकेत आहे तुम्ही. संत माय बाप कृपावंत, संत आई देखील आणि संत बाप देखील. बापाची भूमिका आहे त्या मुलाकरता ऍसेट निर्माण करणं, त्याच्याकरता घर बांधणं, त्याच्याकरता गाडी घेणं, त्याच्याकरता ब्लॉक घेणं, गाळा घेणं, त्याला शिकवणं, त्याचं लग्न लावून देणं, त्याच्याकरता एफडी करणं, त्याला लोन काढून देणं, त्याच्याकरता विहीर फोडणं, त्याच्याकरता शेती घेणं. हे सगळं काम कोणाचं आहे? अन्यथा मुलं मोठी झाल्यानंतर बापालाच प्रश्न विचारतात तुम्ही आमच्यासाठी काय केलं. ज्ञानोबा राय आपले वडील आहेत. 4 मुलं आहेत. पहिला मुलगा योगी, सगळ्यांनाही बाराखडी माहिती आहे. त्याच्याकरता ऐश्वर्य निर्माण केलं, ऍसेट. सांगदेव 65 35 श्री वटेशू जो लोकोणी जगदा भासो, दावी मग ग्रासो प्रगटला करी. दुसरा मुलगा ज्ञानी आहे. 804 उभ्यांचा अमृत अनुभव. पहिलीच उभी ऐसीए निरुपाधिके. असं म्हणून वेदांतातल्या ज्या सगळ्या चर्चा, अजातवाद, विवर्तवाद, दृष्टी सृष्टीवाद, चितविलासवाद, चित जडवाद, स्यादवाद, क्वांटम मेकॅनिक्स मधला स्यादवाद, इल्युजन, प्रागभाव, प्रध्वंसभाव, अनन्यभाव, अत्यंत्यभाव, त्या सगळ्यांचा व्यतिरेक ऐसीए निरुपाधिके. नुसते धोत्रावाले आहेत काय ज्ञानेश्वर महाराज? नुसते धोत्रावाले. पुढे म्हटले विश्वाची जनुके. जनुक म्हणजे डीएनए. आम्हाला 1953 ची वाट पाहावी लागली. डबल हेलिक्स थ्योरी बाय विलार्ड लेवी. न्यूक्लियोटाइड कण म्हणजे काय, पॉलिन्यूक्लियोटाइड कण म्हणजे काय, जीनोम सिक्वेन्सिंग म्हणजे काय, पेनाइन म्हणजे काय, थायमिन म्हणजे काय, ऍक्टिन म्हणजे काय, सायटोसिन म्हणजे काय, मॉलिक्युल्स हब म्हणजे काय. अहो अमृत अनुभवाच्या पहिल्या प्रकरणातल्या 64 ओळ्या सगळी डबल हेलिक्स थ्योरी आहे. सगळा कार्बन डेटिंगचा फॉर्म्युला, सगळा डीएनएचा फॉर्म्युला नुसते धोत्रावाले. काही नाही ज्ञानेश्वरीमध्ये, काही नाही अमृत अनुभवामध्ये, काही नाही ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानोबा ऍस्ट्रॉनॉमिस्ट आहेत, ज्ञानोबा ऍस्ट्रोफिजिस्ट आहेत, ज्ञानोबा ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, ज्ञानोबा न्यूक्लियर सायन्स, ज्ञानोबा न्यूरो सायन्स. डोपामाइन काय करतो, ऑक्सिटोसिन काय करतो, सेरोटोनिन काय करतो, टेस्टोस्टेरोन काय करतो, कोर्टिसोल कसा डाऊन करायचा, डोपामाइन कसा वाढवायचा. मी नेहमी सांगत आलो, तुमच्या खिशात रुपया नसू द्या आणि चौकात तुम्ही एखाद्याला म्हणा या भावी. त्याला वाटलं बायको पाण्याचा तांब्या भरून देत नाही, हा भावी म्हणतो. 7 बाराच्या नावावर करू का, पोटात घालू,
त्याने मिसळ चालली, कांदा भजी, गरम गरम जिलाबी का तुम्ही त्याचा कोर्टिसोल डाऊन केला आणि डोपामाइन वाढवला. ज्ञानोबारांनी तरी काय केलं ते म्हटले या भावी असायचा काय आहे सगळा न्यूरो सायन्स आहे. ते म्हटले कोण चंद्र दादा त्याच्यावर आधी 376 आहे. कोणावर 376 कळली ना? चंद्रावर इंद्रा पडली भगी, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. तो कलंकित आहे. तुम्ही चंद्र विजयालांछन कोण सूर्य तो तापदायक आहे. तुम्ही मार्तंड जे तापहीन डोपामाइन वाढवला थोडा मारला. आता विश्वात्मके दे काय नाही ज्ञानेश्वरी लाईट व्हॅली एकच मुद्दा सांगतो. अप्रॉक्स 2,87,000 किलोमीटर पर सेकंड एवढ्या वेगाने ट्रॅव्हल करणारा लाईट ऍटमॉस्फिअर मध्ये व्यवस्थित स्वरूपात आहे. त्यातून स्टिंग थ्योरी जन्माला आली आणि पाण्यामध्ये तो ऑप्टिकल फॉर्म मध्ये ऑब्झर्वेंट डिव्हाइस आला का पॅटर्न का बदलतो. 9व्या अध्यायामध्ये प्रश्न आहे. गतिर्वार्ता प्रभू साक्षी निवास शरणम सरोवर हा ऑब्झर्वर डिव्हाइस आहे. त्याच्यावरच्या सगळ्या ही ग्रॅव्हिटनची थ्योरी आहे. पाण्यामध्ये तो ऑप्टिकल फॉर्म मध्ये लाईट. अजून जपानला उत्तर मिळाले ना अमेरिकेला. 12व्या शतकामध्ये ज्ञानोबाराय 9व्या अध्यायामध्ये 102 क्रमांकाची ओवी आहे. ज्ञानेश्वरीची ओवी म्हणजे फक्त पांढऱ्या कागदावरची काळी अक्षर आहे. येत तरी ओवी अनुभवावी. काय ओवी आहे ना? तरी आकाशाची फोके वायू निवांतची लोके का तरंग हरपे जळी जेवी लाईट व्हॅली. साधक नावाच्या मुलाकरता निर्माण केली ज्ञानेश्वरी. 9033 ओव्यांची अनाथा करता हरिपाठ आहे. हे बाबाच्या भावनेतून संत पुढे दुसरे शोधू नका आपल्याच घरात आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत. वडिलांचं काम आहे ऍसेट निर्माण करणं आणि आईचं काम आहे त्या मुलाकरता संस्कार देणं. बस शेवटच्या 10-12 मिनिटात कीर्तनाचा आपण समारोप करणार आहे. मी शिवी देणं या दुष्कृत्याचं अजिबात समर्थन करत नाही. यद्यपि प्रत्येक शिवीमध्ये षष्टीचा प्रत्यय की नाही चा ची चे प्रत्येक शिवीमध्ये आईचा उद्धार आहे की नाही का तुला संस्कार देण्याकरता तुझी माता कमी पडली. तमाम माझ्या माता भगिनींना माझी विनंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून जिजाऊ आईसाहेबांना वजा करून चालणार नाही. तसं मी रामनवमी सांगितली, हनुमान जयंती सांगितली, शिवरात्री सांगितली. उद्या कालाय पण आगाऊपणा करतो. कृष्ण चरित्रातून देखील यशोदा मातेला वजा करून चालणार नाही. अख्ख्या गावाबरोबर लढत होती. अख्ख्या गावाबरोबर. इथे कोणी वकील महोदय असतील तर निवळ योग आहे. इथे कोणी वकील महोदय असतील तर निवळ योग आहे. पण हिंदुस्थानमध्ये आवटे साहेब नामांकित वकील आहे. कपिल सिब्बल, हरीश साळवे, अभिषेक मनोज सिंघवी, महेश जेठमलानी, देवदत्त कामत हे सगळे वकील पिके आहेत. त्यावेळी बाळाचं वकीलपत्र त्याच्या आईकडे आहे. अख्खं गाव विरोधात. गवळणी सांगती गारहाणी रात्री आला चक्र पाणी खावणी दही दूध तुप लोणी अवधी फोडिली विरजणी हागे बाई कोणासी अपरे ना यशोदे बाळ तुझा ताणा कोठवरी सोसो धिंगाणा. अख्खं गाव विरोधात आहे. पण नुसती मुलाची बाजू नाही म्हणली तर प्रसंगी त्याला फैलावर घेतलं. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कोणाच्या जाऊ. तो म्हटलं आई आपलं स्वतःच श्रीकृष्ण डेअरी फार्म मी त्याचा सीओ. 9 लाख गाय आपल्या घरी. मी खायला एकटा वारसदार आहे. तू कोणाचा आहे? यशोदा म्हटली त्याच्याशिवाय वाटा झाला का? गवळ्या घरी बोभाट उठला माठ दयाचे ओढून. बरं माझ्या कानावर बोभाट आला ते ठीक आहे. त्याच्या कानावर गेल्यावर तो आधीच कामशेतला गेल्यावर पिता तुझा पिता आधीच कामशेतला गेल्यावर पिता रागित तुझा पिता नंद मार दयाचा खाऊ नको कृष्ण तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ. सगळी आध्यात्मिक मंडळी मला माफ करतील. ठीक आहे अभंगाचा विचार मी सांगणारच आहे. अभंगाचा विचार सांगणारच आहे. पण हे फार गरजेचं आहे. फार गरजेचं आहे. आज पुरोगामी महाराष्ट्र त्यात पुणे जिल्हा काय परिस्थिती उत्तर पुणे जिल्ह्यातली मागच्या 2 महिन्यातल्या घटना सांगतो. जुन्नर तालुक्यामध्ये आळेफाट्याजवळ गाव आहे वडगाव आनंद. बातमी वाचली ना? 7वीच्या मुलाने दप्तरात चाकू नेला आणि 6वीच्या मुलाचा गळा चिरला. 7वीच्या मुलाने आमच्याकडे राजीवनगरला 10वीच्या विद्यार्थ्याचा गळा चिरला. त्याच्याच बाजूला बसणाऱ्या त्याच्या वर्ग मित्राने. तिकडे जुन्नरला एक तर्फी प्रेमातून डोक्यात कोयता घातला. आज 6वी 7वीची मुलं कोयता घालून फिरायला लागली.
जाऊ द्या, सगळी आध्यात्मिक मंडळी मला माफ करतील, ही जबाबदारी आज मातेची. मातेच्या भूमिकेतून तुम्हाला मुलाला संस्कार करावे लागतील, संस्कार द्यावे लागतील. माझी आजी काही गवळणी म्हणायची, शिक्षक होते. नंतर मी फार शोध घेतला, म्हटलं या गाथ्यातल्या नाही, तिच्या माथ्यातल्याच होत्या, पण छान होत्या. माझी बेनी सुटली ग येवोनी बांधा कोणी, बांधा उखळाला याला, बांधा उखळाला, नंदाचा पूर याला बांधा उखळाला. तसं एक गाणं आहे, त्या गाण्यातल्या चालीमध्ये नका रमू, त्यातले शब्द महत्वाचे आहेत आणि ते कीर्तनात फार गरजेचे आहेत. लोण्याचा गोळा तुला खायला देते. आज काय जबाबदारी आहे तुमची? आपल्या लेकरा बाळांना भरपूर खाऊ घाला, चांगलं खाऊ घाला. एवढं जरी कीर्तनातून घेऊन गेले ना, अभंग नाही सुटल्याचं काय पाप लागायचं ते माझ्या डोक्यावर लागू द्या. आणि तुमची असेल तयारी 10 वाजेपर्यंत तर अभंगाचा अर्थ सांगितल्याशिवाय थांबवत नाही. तुम्ही हात करून सांगा थांबू का नको. चेंडू तुमच्या कोर्टात आहे, तुम्ही सांगाल तसं. पण अभंगापेक्षा मला हे विचार फार महत्वाचे वाटतात. आज काय परिस्थिती आहे? आज 27 महिला, ऐका, आज 27 महिला कॅन्सरने मरतात 100 पैकी. आम्ही खेड तालुका कीर्तन महोत्सवाचं आयोजन केलं. ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माला 750 वर्ष झाली म्हणून आम्ही 750 ज्ञानेश्वर नावाची माणसं नाही शोधली, नाही तर नाव ज्ञानेश्वर हा रोज बार पुढं कशाला असला ज्ञानेश्वर. आम्ही नाही शोधले असते ज्ञानेश्वर आणि तुकाराम. आम्ही 750 महिलांची आरोग्य तपासणी केली आणि कीर्तनाचा प्रारंभ ताईंच्या कीर्तनाने केला. एक आमच्या तालुक्याच्या सुनबाईने, एक आमच्या तालुक्याची कन्या. नाही तर अनेक शेळी पुत्र आम्हाला विरोध करत होते. आणि स्त्रीचं कीर्तन म्हटलं, तू बाईला झालं का गाईला ते आधी सांग बुवा, नंतर बघू तुझं. अनेक शेळी पुत्र विरोध करत होते. 750 महिलांची आरोग्य तपासणी केली आणि सांगू द्या मला 159 महिलांच्या डोळ्यांचं ऑपरेशन फुकट सप्त्यात. एका बाजूला कीर्तन आणि एका बाजूला आरोग्य शिबिर. 13 महिलांना थर्मल स्कॅनिंग करून कॅन्सर डिटेक्ट झाला आणि प्रिव्हेंटिव्ह प्रिकॉशन. आज त्या कॅन्सर मुक्त झाल्या. म्हणजे 26 घरं वाचवली आम्ही. माहेराची 13 आणि सासरची 13. आणि जवळजवळ करोडो रुपयाची कृत्रिम अवयव आम्ही त्या शिबिरामध्ये विनामूल्य दिली. आज 27 महिला. माझी सगळ्यांना विनंती आहे, तमाम लाख रुपयाचा बुवा गावात येऊन गाव बिनविरोध होत नाही. हे बुवांवर पैसे खर्च करणे म्हणजे खडकावर पेरणे. बुवाला किती खर्च आहे, बुवाला गाडी आहे, बुवाला ड्रायव्हर आहे, बुवाला एमआयडीसी गेल्यावर किती पगार मिळत त्याचं कॅल्क्युलेशन करा. त्याला बायकोनी घ्यायचा नाही सांगितला, त्याला डबा नाही सांगितला. मग एक डबा काय एकाच गावातून न्यायचा का, महिनाभर जातो. हे सगळं कॅल्क्युलेशन करून ठीक आहे ना. पण बुवा एक गाणं म्हणणार 50,000 रुपये देणार, नको. शाळा टेक्नोसेमी करा. शाळा आता तुमचं 44 वर्ष आहे, मग 5-6 वर्षांनी तुमच्या अंगात येईल. आता अंगात 50व्या वर्षात आणि सगळे पंढरपुरे मैसुरे. ऐका माझी विनंती आहे तुम्हाला, ऐका. 50,000 झाडं लावा त्याच्यापेक्षा गावात. 50वं वर्ष आहे ना. ज्यांनी 44 वर्षे तुमचे सप्ते टिकवले त्यांना विसरायचं. ज्यांनी तुमच्या 200 रुपयात कीर्तनी केली, नारळावारी केली, त्यांना विसरायचं. आणि तुमच्या 50व्या वर्षामुळं तुम्ही एखादा व्यापारी घेऊन येणार. 50,000 झाडं लावा. जुन्यांना विसरू नका, ज्यांनी टिकवलंय 44 वर्ष. माझी विनंती आहे सगळ्यांनी ऑन रेकॉर्ड सांगतो, शाळा टेक्नोसेवी करा. तुमच्याकडे लय पैसे झाले असते ना, गुलाबजामची जेवण बॉनवर खर्च करू नका. शाळा टेक्नोसेवी करा, आरोग्यावरती खर्च करा. आज जबाबदारी आहे. लोण्याचा गोळा हे घेऊन जा, का कुरकुऱ्याचा पुडा तुला खायला देते. अजून काय त्या गाण्यात गाणं आहे, पण अभंगापेक्षा कमी नाही. चांदीचा भवरा मुलांना भरपूर खेळ खेळू द्या, का मोबाईलचं डबड तुझ्या हातात देते. आज मुलं का कोयते घेऊन फिरायला गेली माहितीये? मुलं हायपर झाली, हायपर. आणि सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांना बस 2 मिनिटात थांबायचंय. कीर्तन संपलं, शेवटची 2 मिनिटं. संयोजकांची व्यग्रता माझ्या लक्षात येते. शेवटची 2 मिनिटं ऐका. मुलं हायपर झाली. आम्ही जर एखाद्या घरात गेलो तर म्हातारी सांगते, महाराज 2च वर्षाचा नातू आहे, मोबाईल दिला ना दगडही खातो. दगड दगड. मोबाईल दिला ना काही खातो, आणि नाही दिला का नुसता रिया 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 करतो. आपल्या मुलांच्या डोळ्यांवर काय परिणाम होतोय, त्यांच्या मेंदूवर काय परिणाम होतोय. म्हणून मुलांना भरपूर खेळ खेळू द्या. अबकतो बकती बक पोरा त्रिगुण खेळ मार. हे संस्कार देण्याची जबाबदारी आईची आहे आणि मुलाकरता ऐश्वर्य निर्माण करण्याची जबाबदारी बापाची आहे. पण आई आणि बाप
या दोन्ही भूमिकेमध्ये एकच व्यक्ती एक आहे, तिचं नाव आहे संत. तुम्ही संत माय बाप कृपावंत, आणि त्या संतांची संगती मला मिळावी. संत समागमे एखादी परी, मी माझ्या चित्तवृत्तीमध्ये बदल करील. भावे त्यांचे द्वारी श्वान याती, श्वानाचा स्वभाव आहे कोडगेपणा. तिथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टांचे. संगतीचं महत्व शेवटच्या अर्ध्या मिनिटातल्या उदाहरणातून आपली रजा. बस शेवटचं उदाहरण, अगदी शेवटचं. मी 95-96 ला गुरुरे कुंभार गुरुजींकडे शिकायला होतो आळंदीत. रात्री आमच्या भाऊंचंच कीर्तन होतं, पंडित महाराजांचं. मी गुरुजींचा विद्यार्थी. 1996 ला आळंदीत. आमचे गुरुजी नेहमी उदाहरण सांगायचे, नेहमी. ते म्हटले एका गावामध्ये कुंभाराळी होती, आणि कुंभाराने मडकी गाडगी डेरे रांजण बुरकुळी. शेवटचं उदाहरण आहे. चाल म्हणायचं असेल तर त्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे, म्हणायचे असेल तर म्हणा, पण शेवटचं उदाहरण. एखाद्या चांगल्या गिरायकाची फसवणूक होऊ नये म्हणून शेवटचा हात फिरवत होते मडक्या गाडग्यावरून. मी संगत सांगणार आहे, थांबणार आहे. एक मडकं त्याला छिद्र पडलेलं आहे. ते एखाद्या चांगल्या गिरायकाच्या ताब्यात जाऊ नये आणि त्याची फसवणूक होऊ नये, आपली विश्वासार्हता जाऊ नये म्हणून त्यांनी ते मडकं उचललं कुंभारदादांनी आणि रस्त्यावर फेकलं. ते लोटाळत लोटाळत मुख्य रस्त्यावरती आलं, आणि त्या रस्त्याने एक साधू महाराज चालले, त्यांच्या पायात घोटाळलं. साधू महाराजांनी ते मडकं उचललं, झोळीत टाकलं. हे कुंभारदादांनी पाहिलं. ते पळत पळत रस्त्यावरती आले आणि सांगितलं, महाराज तुम्हाला पाहिजे तर मोठा डेरा न्या, तुम्हाला पाहिजे तर रांजण न्या, पण हे छिद्र पडलेलं काहीच उपयोगामध्ये नाही येणार. बाद गिल्लं 4 चौकातून बाजूला टाकलं मडकं तुम्ही नेलं, मी तुम्हाला ते नेऊ दिलं. हे जर गावात त्या लोकांनी पाहिलं तर लोक मला गावात राहू द्यायची नाही. कारण आमच्यातलेच एका कुंभाराने 700 वर्षापूर्वी खापर दिलं नाही. 700 वर्ष आमच्या डोक्यावर खापर आहे. खापर दिलं नाही, खापर दिलं नाही, खापर दिलं नाही. तुम्हाला पाहिजे तर मोठा डेरा न्या, पण हे नको. पण साधूही मोठे हट्टी. ते म्हटले नेलं तर हेच नाही तर हे नको. नाईलाज झाला. ते छिद्र पडलेलं बाद गेलं मडकं घेऊन ते गावाच्या बाहेर गंगेमध्ये स्नान करतायत. महादेवाच्या शिवालयामध्ये ते पिंडीवरती टांगलं, ओंजळीने पाणी टाकलं. छिद्र पडलं होतं मधोमध. थेंब 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 पाणी पिंडीवरती पडायला लागलं. रुद्राभिषेक व्हायला लागला. छिद्र पडलं होतं, कोणत्याच लायकीचं नव्हतं. बाद गिल्लं होतं, चांगल्या हातामध्ये आलं, उपयोगाला आलं. किती उपयोगाला आलं? लोक पिंडीला हात लावायची, मडक्याला हात लावायची. त्याला देवत्व प्राप्त झालं. सप्ता कशा करताय? बरीच मडकी बाद गेलेली आहेत. ती जर सत्यात आली, ती जर चांगल्या विचारांच्या सहवासात आली तर ती उपयोगामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. हे महत्व आहे संगतीचं. शेवटी आपली आई कोण असावी आपल्या हातात नाही. माझं नाव भरत आहे. भरताने कैकेयीची निवड केली असती काय? हिरण्यकश्यपूची निवड केली असती काय? प्रल्हादाने. बहीण म्हणून काही शूर्पणखी कोण राखी बांधून घेतली असती काय? आई वडील बाप कोण असावा माहिती नाही, पण मित्र कोण असावा, संगत कोणाची असावी याचं स्वायत्त अधिकार आपल्याला मिळतो. संत समागमे एखादी परी. वेगळ्या व्यासपीठावरती निश्चितपणाने अभंगाचा विचार करू, पण आतापर्यंत या अभंगामध्ये केलेला जो विचार आहे, योग्य संगतीमध्ये राहा. उगाच कोणत्या बुवा बाबा अंगारा दुपारा त्याच्या नादी लागू नका. संत प्रश्न पडला तर गाथेला विचारा, प्रश्न पडला तर ज्ञानोबारांना विचारा, प्रश्न पडला तर तुकोबारांना विचारा. नाती जपा, रामायणाचा आदर्श जपा. शिवरात्रीचा नवरा बायकोचा पती पत्नीचं नातं काय, श्रद्धा आणि विश्वास. मालकाचं देवभक्ताचं काय नातं आहे, ही सगळी नाती जपा. आणि या 44व्या वर्षाच्या आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि वेळेचं मान राखून आपला सर्वांची रजा घेतो. विठोबा तुका म्हणे सर्व
घडेल पंगती संतांचिया घडेल पंगती संतांचिया तेथे राम नाम होईल श्रवण 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 घडील पंगती संतांचिया घडील पंगती संतांचिया तेथे राम नाम होईल श्रवण 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 घडेल भोजन उच्छिष्टांचे घडेल भोजन घडेल भोजन घडेल भोजन घडेल भोजन उच्छिष्टांचे घडेल भोजन उच्छिष्टांचे घडेल भोजन घडेल घडेल
विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिले गुरुवे देवा बोली भक्तरे करा क्षमा राज महाराज तुम्ही सिद्ध नाही उजा